ॲडव्होकेट आशिष जयस्वाल हे मंत्री आता महाराष्ट्र शासनाचे झालेले आहेत. तर त्यांच्याविषयीची एक थोडीशी माहिती. ते शिंदे सेनेचे असून शिवसेना शिंदे गट यावेळेस ते रामटेक जिल्हा नागपूर या मतदारसंघातून निवडून आलेले आहेत विधानसभेला. त्यांचं वय 54 असून त्यांचं शिक्षण LLB झालेलं आहे. तर हे पहिल्यापासूनच रामटेकमध्ये शिवसेनेचं काम करत होते, पहिल्यापासूनच अगदी प्रथमपासून. आणि मग शिवसेनेचे काम करत असताना शिवसेनेमध्ये त्यांनी अगदी गाव प्रमुख, त्यानंतर शहर प्रमुख, त्याच्यानंतर तालुका प्रमुख, त्याच्यानंतर मग उपजिल्हा प्रमुख म्हणून असं आपलं कामं करत करत ते ह्या नागपूर जिल्ह्याचे रामटेकमधून उपजिल्हा प्रमुख म्हणूनही ते शिवसेनेचं काम करत होते. आता हे काम करत असताना त्यांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक किंवा इतर जे शैक्षणिक वगैरे क्षेत्रामध्ये त्यांचं बरंचसं काम हे महत्त्वाच्या पद्धतीने होते. ते फक्त संघटन पदावर जरी काम करत असले तरी विविध जे कार्यालय आहेत, विविध विविध तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील विविध कार्यालयं, त्यानंतर विविध लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ज्या भागामध्ये जावं लागतं त्या करून त्या ठिकाणी जाऊन त्यांनी शिवसेना उपजिल्हा प्रमुख म्हणून आपलं राजकीय कारकीर्द चांगल्या पद्धतीने सुरू केली. हा एक महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये, सर्वात महत्त्वाचा. त्यानंतर ही राजकीय कारकीर्द सुरू असतानाच त्यांना जी महत्त्वाची जी पदं मिळत गेली ती त्यांची निष्ठेमुळंच त्यांना मिळत गेली. आणि एक वैशिष्ट्य त्यांचं असं की त्यांनी अद्यापपर्यंत पक्षांतर केलेलं नाही, कुठल्या पक्षामध्ये शिवसेना सोडून ते गेलेले नाहीत. आणि मग त्यांचं हे पक्षनिष्ठा किंवा एक प्रेम पाहून त्यांना 2004मध्ये त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं. आणि मग ते एक 2004 ते 2009 यावेळेस ते आमदार झाले पहिल्यांदा. त्यानंतर त्यांनी मागं वळून बघितलंच नाही. एकदा निवडून आले तर मग परत 2004 ते 2009 नंतर 2009 ते 2014 आणि 2014 ते 2019 आणि आता 2024 ते 2029 असं त्यांचं विधानसभा सदस्य म्हणून ते कायमस्वरूपी राहिलेले आहेत. तर आता यावेळेस त्यांनी जी शिवसेना वाढवली त्याचं हे त्यांना फळ मिळतं आहे असा एक भाग आहे. कारण शिवसेना पक्षामध्ये त्यांनी अतिशय कष्ट घेऊन निष्ठापूर्वक फार मोठं काम केलेलं आहे, ही महत्त्वाची गोष्ट. कारण या शिवसेना पक्षामध्ये विविध प्रश्नावर त्यांनी आंदोलनं केली आणि ती आंदोलनं रामटेक, नागपूर किंवा आपापले जेथे काही अत्याचार किंवा जेथे काही अशा पद्धतीचं घडलं असेल एखाद्या वेळेस वेगळा प्रश्न किंवा ज्या प्रयत्न करूनही त्यांना फळ मिळालं नसेल अशा ठिकाणी त्यांनी फार मोठ्या निष्ठेने हे मेळावे घेतले, आंदोलनं केले आणि त्यामुळं जिल्ह्यामध्ये शिवसेना हा पक्ष रुजवण्यासाठी त्यांचा फार मोठा सहभाग आहे म्हणजे. आणि त्याचंच फळ आज ते त्यांना हे मिळालेलं आहे. त्यानंतर विधानसभेत गेल्यानंतर विधानसभेमध्ये सुद्धा ते विधिमंडळ पक्षाचे प्रतोद म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर दुसरं महत्त्वाची गोष्ट त्यांच्याविषयीची ते विधानसभेत ज्यावेळेस प्रश्नोत्तराचा तास असेल किंवा इतर काही असेल तर त्या सभागृहात पूर्ण वेळ उपस्थित राहतात ते एक महत्त्वाचं. आणि प्रत्येक जी काही चर्चा असेल
त्यामध्ये ते सहभाग घेत असतात. म्हणजे हा एक महत्त्वाचा भाग त्यांचा. त्यानंतर या रामटेकमधील किंवा एक नागपूर जिल्ह्यातील जो पेंच प्रकल्प आहे, तर ह्या पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये सिंचन व्यवस्थापन आणि लाभक्षेत्र विकासात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. तसेच पेंच प्रकल्पातील लाभक्षेत्रामध्ये विविध कालवे काढणे, त्यानंतर बारक्या छोट्या जे वितरिका आहेत ते करणे, त्यानंतर त्याचं नूतनीकरण करणे, हे वगैरे वगैरे ज्या पाटबंधारे खात्याच्या संदर्भातल्या ज्या योजना आहेत की शेतीला पाणी मिळालंच पाहिजे कोणत्या परिस्थितीमध्ये, तर ते करण्यासाठी यांनी अनेक प्रकारचे प्रयत्न केले आणि हा पेंच प्रकल्प नागपूर जिल्ह्यात व्यवस्थितरित्या राबवला. आणि ह्या पेंच प्रकल्पाच्या नूतनीकरणासाठी देखील त्यांनी विविध प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत. तर हे आता मंत्रिपद त्यांना मिळालं कारण त्यांनी सभागृहामध्ये आणि मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीचं काम केलं. म्हणून त्यांना एक त्याचं एक श्रेय किंवा बक्षीस किंवा त्याच्यानंतरचं एक कौतुक किंवा त्यांचं जे एकंदरीत कामाचं स्वरूप जे फार पक्षप्रमुखाला, थोड्या मोठ्या लोकांना, मतदारसंघांना आणि विधानसभेतील खूप त्यांचं जे काम होतं मोठं, ते विधानसभेतील जे पक्षप्रमुख आहेत त्यांनाही आवडलेलं आहे. आणि त्यामधून त्यांनी यावेळेस आता त्यांना निवडून आल्यानंतर लगेच मंत्रिमंडळात स्थान दिलेलं आहे. तर आता हे आशिष जयस्वाल आता चांगल्या पद्धतीचं काम यापुढे करतील अशी एक अपेक्षा बाळगण्यास काही हरकत नाही आहे. आणि मंत्रिपदामुळं आपला जो मतदारसंघ आहे तो एकदम चकाचक करण्यासाठी, मतदारसंघाचा पूर्ण कायापालट करण्यासाठी ते सदोदित तत्पर राहतील अशी अपेक्षा करण्यास काही हरकत नाही आहे. कारण मतदारसंघामध्ये विविध प्रकारचे प्रश्न असतात. पाण्याचा प्रश्न तर आहे, शेतीला पाणी पुरवठा करणे हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर गावोगाव पाण्याच्या टाक्या बांधून खेड्यावस्त्यापर्यंत पाणी पुरवठा करणे, नळाने पाणी पुरवठा करणे हा एक भाग आहे. त्यानंतर मतदारसंघातील जे रस्त्याची कामं जी असतात, ती रस्त्याची कामं चांगल्या पद्धतीने दुहेरी रस्ते मतदारसंघात वाड्यावस्त्यावर खेड्यापर्यंत नेणे हा एक महत्त्वाचं काम आहे. त्यानंतर एक शैक्षणिक दृष्टिकोनातून काही शिक्षण संस्था आणि मुलांना मोफत शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणे, प्राथमिक शाळेपासून ते उच्च शिक्षणापर्यंत. त्यानंतर आरोग्याच्या दृष्टिकोनातून 2 मैलावर 4 मैलावर प्राथमिक आरोग्य केंद्र करून किंवा त्याच्या उपकेंद्र करून जवळपासच्या ज्या रुग्णाला नेण्यासाठी फार चांगले रस्ते महत्त्वाचे आहेत आणि तेथे डॉक्टरही महत्त्वाचे आहेत. या सगळ्या बाबी एकत्र करणे. त्यानंतर खेड्यापाड्यातील महिला, वयोवृद्ध मुलं, त्यानंतर एक सर्वसामान्य जे लोक आहेत, तर त्यांच्यासाठी ज्या काही योजना असतील, मग त्या योजना कशाच्याही असोत, महिला सक्षमीकरणाच्या योजना असोत किंवा वयोवृद्ध लोकांच्या योजना असोत किंवा सर्वसामान्य लोकांच्या योजना असोत, जसं घरकुल, काय शौचालय वगैरे, किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भामधले शेतकरी अनुदान योजना असोत, पीक विमा योजना असोत किंवा इतर ज्या काही वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत, संजय गांधी निराधार अनुदान योजना, इंदिरा गांधी निवृत्तीवेतन योजना वगैरे वगैरे. तर या सर्व योजना स्वतः मतदारसंघात घरोघरी जाऊन त्यांचं सर्वेक्षण करणे आणि आपले लोक पाठवून सर्वेक्षण करून त्यांना तसे कागदपत्र उपलब्ध करून देणे त्यांचे आणि त्या योजनांचा फायदा त्यांना देण्यासाठी प्रयत्नशील राहणे, ही कामं
ते फार मोठ्या प्रमाणात करणार आहेत. तर आमचा हा ATM निवर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपणही या चॅनलला जास्तीत जास्त बघा, शेअर करा, लाईक करा आणि यामधून तुमच्या काही कॉमेंट आहेत मतदारसंघातील लोकांच्या, त्याही सांगा, यामध्ये लिहा आणि या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा.